रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी लोअर परेल येथे बुद्धविहार सभागृहात गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली। या सभेत गिरणी कामगार व वारस यांच्या घराबाबतच्या पात्र आणि अपात्र बाबत चर्चा करण्यात आली। गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांच्या प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले आपण पाहूयात। काय सांगाल सर, आज पुन्हा एकदा तुम्ही एक मीटिंग घेतलेली आहे गिरणी कामगारांसाठी। आज काय विषय घेऊन तुम्ही आज बसलेला आहात या ठिकाणी? आज आम्ही हा विषय घेतला की सध्या निवडणुकीचा वारा आहे, लोकसभेची निवडणूक आहेत। प्रत्येक मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, विरोधी पक्ष असो, सगळे प्रचारामध्ये गुंतलेत आणि आमचा गिरणी कामगार जो पात्र झाला आहे, जवळजवळ 1,11,000 लोकांनी फॉर्म भरले ऑनलाईन ऑफलाईन। त्यातले 94,000 लोक पात्र झाले। पण 94,000 लोक पात्र झाले, पण त्यांना सध्या दुधा मनस्थितीमध्ये आहे, काय करायचं समजत नाही। तर त्यांना मी आज तुमच्या चॅनलवर सांगू इच्छितो की ते 94,000 आहेत, त्यांना आपण एक पत्र काढतोय, पत्र पोस्ट कार्ड 50 पैशाचं। त्याने एक दोन पोस्ट कार्ड घ्यायची, एक स्वतः भरायचं, एक शेजाऱ्याला द्यायचं आणि मुख्यमंत्र्याला लिहायचं की सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, दामाकामा रोड, मंत्रालय, मुंबई नंबर 33, मी गिरणी कामगार स्वयंसो आणि माझा पात्र क्रमांक, आपण जे पात्र निश्चित काढले त्याच्यामध्ये पात्र झालं, हा माझा नंबर आहे, अर्ज क्रमांक। आणि मला मुंबईतच घर पाहिजे आणि मुंबईत घरासाठी मी आग्रही आहे। आणि खाली त्यानं मला मुंबईत घर मिळायचं, संपूर्ण गिरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे आणि खाली त्याचा वारस असो किंवा गिरणी कामगार असो, ते स्वतःचं नाव टाकायचं, सही करायची। कारण का हा मेसेज मुख्यमंत्र्यांकडे गेला पाहिजे की मुख्यमंत्री ह्यासाठी गेलं पाहिजे की बऱ्याच संघटनांचा हे आहे आग्रह की गिरणी कामगार बाहेर गेला पाहिजे, पण आमच्या संघटनेचा आग्रह आहे की मग गिरणी कामगार मुंबईत टिकला पाहिजे। 1982 पासून जो मराठी टक्का घसरलाय तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश येईल। जर 94,000 कमीत कमी होतं 94, 1.5 लाख गिरणी कामगार, त्यामध्ये जर 1 लाख आणि वंचितचे 4-5 हजार झाले, तर जवळजवळ 1.25 लाख जरी गिरणी कामगार किंवा 1,10,000 असतील गिरणी कामगार, ते जर भविष्यामध्ये त्यांना जर घर मिळालं तर एकाला 4 किंवा 5 कुटुंब, जवळजवळ 4.5 ते 5 लाख लोकांची वस्ती मुंबईत वाढू शकते आणि मराठी टक्का वाढू शकतो। आणि सगळे मंत्री महोदयांना आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो, तुम्ही फक्त मराठीबद्दल बोलता, जेव्हा मराठी दिन असतो 27 फेब्रुवारीला, त्यावेळेस तुम्ही फक्त बोलता, पण तुम्हाला आचरणाची हीच वेळ आहे। तुम्ही काही लोकांना, कुठले लोक असतील तर त्यांचं पुनर्वसन तुम्ही मुंबईत करता, तर धारावीची जागा कमी पडली तर त्याचं पुनर्वसन आम्ही जी जागा दाखवली होती कांजूरची, त्या जागेमध्ये जे अपात्र धारावीवाले तर तुम्ही तिकडे सोडतात। म्हणजे गिरणी कामगारांना ज्यांना आयुष्य घडवलं, मुंबई घडवली, पूर्ण आयुष्य घालवलं, पिढ्यानपिढ्या मिलमध्ये होते, पण त्यांना आता कुठे घर देतात तर त्यांना मुंबईत द्या आणि मुंबईत जर त्यांचं घर दिलं, पुनर्वसन झालं, तर तुम्हाला ते सरकारला कधीच गिरणी कामगार विसरणार नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। हुतात्म्यांच्या जे हुतात्मे झाले गिरणी कामगार आपले, त्यांच्याही वारसांना शोधण्याचं कुठेतरी काम सरकारचं चालू आहे। 2 हुतात्म्यांच्या वारसांना घरं मिळाली, अजून 24 ते 25 गिरणी कामगारांचे जे हुतात्मे झालेले आहेत त्यांचे वारस शोधण्याची कामं चालू आहे का? ते काम जवळजवळ ह्यांनी काय केलं, कुठल्या सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब 2012 लॉटरी निघाली, त्यावेळेस आम्ही सांगितलं जे हुतात्मे 26 हुतात्मे आहेत, तर त्यांना सर्व संघटना मिळून सांगितलं की 26 हुतात्म्यांना मुंबईत घर मिळालं पाहिजे। तर त्यावेळेस ते डिक्लेअर केलं होतं, पण त्यावेळेस फक्त 2च हुतात्मे मिळाले। मी जर राज्य सरकार सांगू इच्छितो, आपल्या जर त्यांच्या मनामध्ये आणलं तर ते जो हुतात्मा झाला त्या वारसावर पोहोचू शकतात, फक्त मनात आणले पाहिजे, यंत्रणा वापर केला पाहिजे। असे काय चॅनल ॲड देऊन हे देऊन एवढे हुतात्मे आमचे लुचेपुचे नव्हते, ते उभे राहिले, ते सर्व काय राहिलं म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली, तर मुंबईत परराज्यात गेले असते। म्हणजे हुतात्मे गिरणी कामगार उभे राहिले, इतर हुतात्मे उभे राहिले म्हणून मुंबई मिळाली। त्याची जाण असेल तर राहिलेल्या हुतात्म्यांना शोधून त्यांना मुंबईमध्ये घर दिलं पाहिजे, असं माझं
आमची संघटना सांगू इच्छिते. निवडणुका आता तोंडावर आहेत. या निवडणुकांमध्ये पक्ष, ज्या पक्षाची माणसं उभी आहेत ते पक्ष दोन्ही महाराष्ट्रानंच आहेत. मराठी माणसांच्या मुद्द्यांना घेऊन लढणारे आहेत. काय वाटतं, यापैकी कोणताही जो पक्ष निवडून येईल हा आपल्या मराठी माणसांसाठी, आपले जे मराठी गिरणी कामगार आपल्या मुंबईतच घरं मागतायत, हा विचार करतील का? हा म्हणजे तुम्ही मॅडम मी सांगू इच्छितो तुम्हाला, हे लोक याचे आहे, आपला लोकसभेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक केंद्रातली आहे. पण केंद्रामध्ये जर आपला मराठी ठसा उमटणारे जे काही ठराविक खासदार आहेत आणि जे काम करतात त्यांनाच निवडून द्या. पक्ष बघून निवडणूक करू नका. माझं मी तुम्हाला सांगू इच्छितो. पक्ष बघून निवडणूक, गिरणी कामगार सांगू का किंवा मतदार सांगू इच्छितो, पक्ष बघून निवडणूक करू नका. उमेदवार बघून निवडणूक द्या. जो खरोखर काम करतो, आपल्या उपयोगी पडतो, त्याच उमेदवाराला तुम्ही मत द्या. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. आणि जो गिरणी कामगार उपयोग पडले, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो, त्यांना द्या. काही असे खासदार आहेत की त्यांचा निधी रिटर्न जातो, म्हणजे ते कामं किती करतात त्याच्यावर. मग त्यात जर तुम्ही खासदाराला निवडून दिला तर उद्या तसंच होणार आहे. त्यांना निधीचा पूर्ण वापरता येत नाही, अशा खासदार निवडून देऊ नका. जे खरोखर काम करणारे सक्षम आहेत आणि जे सामान्य जनतेची त्यांना जाण आहे त्या लोकांना निवडून द्या. गिरणी कामगारांचे वारस हे तुमच्या संपर्कात वारंवार येत आहेत, फोनवरून येत आहेत किंवा सरळ सरळ भेटायला सुद्धा येत आहेत. तर काय अडचणी येत आहेत का गिरणी कामगारांना? गिरणी कामगाराला अडचण भरपूर आहेत. हो, काय माहिती आहे मॅडम, संप कधी झाला? 18 जानेवारी 1982 आणि पृथ्वीराज चव्हाणांजवळ आम्ही सगळेजण बसलो होतो, मुख्यमंत्री होते तेव्हा. कुठली तारीख पकडायचं आम्ही 82 सांगितलं, कारण संप 82ला झाला होता. 1/1/1982 हजेरीवाडा जे गिरणी कामगार त्याला जो काय लाभ मिळणार आहे, गिरणी कामगार घर मिळणार आहे, त्यावेळेस ठरलं होतं. पण आता काय झालं, 40-42 वर्ष झाले. त्यावेळेस गिरणी कामगाराला माहिती नव्हतं की आपल्याला मुंबईतच घर मिळेल आणि हे डॉक्युमेंट सांभाळून ठेवले पाहिजे. असे बरेचसे गिरणी कामगार त्यांच्याकडे डॉक्युमेंट असूनही तो गिरणी कामगार एक्सपायर झाला. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जो एखादा एक्सपायर झाला, गिरणी कामगार मृत्यू पावला, त्याच्यावर सगळे जे कागदपत्र असतात ते त्यांच्या बॉडीवर जाळले जातात, ठेवले पाहिजे. असे बरेचसे गिरणी कामगार त्यांच्याकडे डॉक्युमेंट असूनही तो गिरणी कामगार एक्सपायर झाला. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जो एखादा एक्सपायर झाला, गिरणी कामगार मृत्यू पावला, त्याच्यावर सगळे जे कागदपत्र असतात ते त्यांच्या बॉडीवर जाळले जातात किंवा फेकून दिले जातात. पण त्यांना जर ते माहिती असतं तर उद्या आपल्याला भविष्यात याचा लाभ होणार आहे, घर मिळणार आहे, तर सगळ्यांना डॉक्युमेंट सांभाळून ठेवलं असतं. पण तरी पण आमच्याकडे जे येतात आम्ही त्यांना बरेच लोकांना सहकार्य करतो. हजारो गिरणी कामगार आम्ही आमच्या संघटनेद्वारे सर्टिफिकेट मिळवून दिलेत. पर्सनली मॅनेजरांना, व्यवस्थापकांना कॉल केलेत आणि आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलो त्या मॅनेजमेंटला आणि त्यांना सहकार्य केले की बाबा त्यांना काम केलं 40 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 15 वर्ष. त्याच्या वडिलांनी केलं असेल, आईने केलं असेल, भावाने केलं असेल, त्याला सर्टिफिकेट द्या आणि सर्टिफिकेट दिलं. काही लोक सहकार्य करतात, काही मिल म्हणतात की आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, मातुल्य मिल पकडा. परत सिम्प्लेक्स मिल आपले ही कुठली हो वरळीची सेंचुरी नाही, अशा 1-2 मिल आहेत. तर त्या म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट वाहून गेलं किंवा डॉक्युमेंट देत नाही. पण त्यांना मी राज्य सरकारला सांगू इच्छितो आणि सुनील राणे साहेबांना पण सांगू इच्छितो की तुम्ही गिरणी कामगारांकडे लिस्ट घेतली, नावं लिहून घेतलेत. 147 माडामध्ये जो कक्ष क्रमांक आहे, गाळा क्रमांक, त्या गाळ्यामध्ये तुम्ही नावं लिहून घेतात, गिरणी कामगार लावून घेतात, मोबाईल नंबर घेतात, कुठल्या मिलचं नाव घेतात. पण त्यांना फक्त नावं लिहून घेऊ नका, त्यांना सर्टिफिकेट मिळेल कशी ही व्यवस्था करा. गिरणी कामगारांना काय सांगाल? गिरणी कामाला सांगू इच्छितो, आपल्याला मुंबईतच घर घ्यायचं, कोणी हे करू नका की मला घर मिळणार नाही असं राहू नका. ठाम राहा, तुमच्या विश्वास ठाम राहा आणि तुमच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये हा मोरे आणि आमची संघटना अग्रेसन भाग घेईल. अर्थात निवडणुका आहेत म्हणूनच निवडणुका, ह्या निवडणुकीमध्ये कोणा सरकार येणार कोणाचं नाही ते मला काय माहीत नाही. पण जे सरकार येतील त्यांनी जनतेची कामं करावीत आणि येता परत 2 ते 3 महिन्यामध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका लागत आहेत. त्या निवडणुकांमध्ये आम्ही आग्रही सांगणार, जर या 2-3 महिन्यामध्ये गिरणी कामगाराला मुंबईत घराचे अध्यादेश नाही काढला किंवा GR जर नाही काढला तर ज्या आमदारांना आम्ही निवडून दिलं, ज्या आमदारांचं सरकार आहे त्या सरकारला पाडायला आम्ही मागे पुढे व्हावं. जे सांगितले ते बरोबर सांगितले, पण मोरे साहेबांच्या पाठीशी आम्ही उभं राहून वंचित लोकांसाठी
सक्सेसफुल करणार, पण वंचित लोकांनी थोडं धीर घेतलं पाहिजे, हातघाईवर आलं नाही पाहिजे. आणि मीटिंगला सर्वांनी हजर राहणे हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही मीटिंगला हजर राहत नाही, पण एक एक प्रश्न विचारता, एक एक प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपला भांडत राहता, ते करू नका. आपलं घर कसं मिळेल त्याच्यासाठी लढा ठेवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि घर मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, ही जिद्द मनात ठेवून आम्हाला सहकार्य करा. पूर्ण जगामध्ये गिरणी आणि गिरणी कामगारांमुळे भारताचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. त्यामुळे आज जी पाण्याच्या बाबत कवडी मोलाने जे गिरणी कामगारांना जागा दिल्या होत्या, त्याच बिल्डरांच्या खिशात घालून त्यांचे जे कोणी मालक आहेत त्या धनाढ्यांना अजून धनाढ्य करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही आहे त्या कामगारांनी, ज्यांनी आज आपलं रक्त घाम आपला गाळलेला आहे, त्यांना मुंबईतच घरं द्यावीत. त्यांची जी छोटीशी अपेक्षा आहे ती पूर्ण करावी, ही मी सरकारला विनंती करतो.